नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी अर्णवला भेटण्यासाठी आलेली असते. त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर खूपच राग असतो. अर्णवकडे तिला खरं तर बघावेसे पण वाटत नसते, परंतु तरीही ती अर्णवसमोर जाऊन उभी राहते आणि कुठेतरी एकटक शून्यात पाहत ती उभी राहिलेली असते. तेव्हा अर्णव ईश्वरीला आलेलं पाहतो आणि उठून तो ईश्वरीपर्यंत चालत येतो. कारण ईश्वरी आली, नक्कीच काहीतरी ईश्वरीला रिअलाईज झालं आहे का असं त्याला मनोमन वाटत असतं आणि म्हणूनच तो तिथे येतो. आणि त्यानंतर मग आता तो आल्यानंतर ईश्वरीकडे बघायला लागतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच म्हणते की 1 मिनिट. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी बोलते की तुम्हाला असं वाटत असेल की मी इथे आली आहे म्हणजे तुम्ही मला मगाशी जे काही म्हणालात त्याबद्दल मी विचार केला किंवा ते मला पटलं आहे, तर त्यातलं काहीही नाही आहे. तुम्ही जे काही म्हणालात त्याबद्दल मला काहीच वाटलं नाही आहे. मी इथे तुम्हाला भेटायला एका कारणासाठी आली आहे. ते कारण क्लिअर झालं की नंतर मी इथून निघून जाणार. असं म्हटल्यावर आता अर्णव गप्पच बसलेला असतो. त्यानंतर राकेश हा मामाजवळ तो मिठाईचा पुडा धरून म्हणतो की मामा, हो हे जे काही पेढे आणलेत ना, ते काही मी देवळात वगैरे गेलो नव्हतो आणि तिथून काही आणले नव्हते. हे पेढे मी मिठाईच्या दुकानातूनच आणले आहेत. त्याचं काय आहे ना, पेढे म्हटलं की कोणी म्हणजे प्रसादानं म्हटलं तर कोणी नकार देणार नाही हो. म्हणूनच मी आपलं सांगितलं की हे पेढे देवळातले आहेत म्हणजेच प्रसादातले आहेत. म्हणूनच तसं बघायला गेलं ना की दर अर्णव हा जेलमध्ये गेला आहे, त्यामुळे मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू ना, म्हणूनच हे पेढे मी आणलेत. खरं तर मामा तसं बघायला गेलं तर ना, माझा पार्टीच करण्याचा मूड होता, पण यावर भागवावं लागलं. त्यावर मामा खूपच चिडतो आणि मामा त्याची कॉलर धरून म्हणतो की ए गप्प बस. तेव्हा मग मामाचा तो राग पाहून राकेश म्हणतो की मामा, अहो हे काय चाललं आहे काय तुमचं. तेव्हा मग अविनाश म्हणतो की तुला काय वाटलं काय, तू हे सगळं काही असंच वागत राहशील आणि तुला कोणी काही बोलणार नाही, गप्प बस. असं म्हणून मामा त्याला एकच सांगतो की तुला काय वाटतंय की अर्णव एकटा आहे, त्याचा हा मामा त्याच्यासोबत आहे, अविनाश मामा, म्हणून अर्णवला काहीही होऊ देणार नाही मी. तुला काय वाटतंय की तू हे जे काही वागतोय ते आम्हाला समजत नाही आहे, हे सगळं तुझंच कारस्थान आहे आणि एक दिवस ना एक दिवस तुला या जगासमोर नक्कीच उघडं पाडेन मी. फक्त एक संधी, ती एक संधी मला मिळू देत. ती संधी मिळाली ना की तुझा खरा जो काही चेहरा आहे ना, तो या अख्ख्या जगासमोर आणणार म्हणजे आणणारच हा अविनाश. तेव्हा मग लगेचच मामाला तो म्हणतो की मामा, हो संधी, अशी संधी बघताय का तुम्ही, मग वाट बघा अशा संधीची. ती संधी मिळेल की नाही हे माहीतच नाही आहे. तेव्हा मग मामाला तो म्हणतो की अहो कॉलर सोडा, सोडा माझी कॉलर. असं म्हणून तो त्याला आता त्याचे हात खेचून मागे घेतो आणि म्हणतो की तुम्हाला काय वाटतंय की मी काय इथे येडा बनलो आहे का, म्हणजे तुम्ही माझ्याशी कसेही वागाल आणि मी वागून घेईल असं वाटतंय का तुम्हाला. तेव्हा मग आता लगेच मामा म्हणतो की तू सगळ्यांना फसवतोयस हे तर नक्कीच आहे, त्यामुळे तुझं हे सगळं जे पितळ आहे मी जगासमोर उघडं करणार म्हणजे करणारच. तू किती फसवण्याचा प्रयत्न करशील परंतु तरीही ऐकणार नाही. तेव्हा मग लगेच राकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्ही हे सगळं करणार आहात तर ठीक आहे ना, करा मग, मी कुठे नकार दिला तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काही ते येडा नाही आहे म्हणजे तुम्ही माझ्यावर कुठल्याही प्रकारचा डाव पलटवाल आणि मग तो बघत बसेन असं अजिबात होणार नाही आहे. सांगितलं होतं अर्णवला, मी दिली होती त्याला ताकीद की असं करू नकोस, या मॅटरमध्ये तू पडू नकोस, परंतु तो ऐकला नाही. मग आता काय, बसला ना जेलमध्ये जाऊन. आता किती वेळ कधी बसेल काहीच माहीत नाही आहे, कारण त्याची कंप्लेंट कोणीच मागे घेणारं नाही आहे. ती ईश्वरी ती तर त्याच्या विरोधात खूप भडकलेली आहे. मग एक गोष्ट नक्की की काय झालं तरीही अर्णव हा तिथून सुटणार नाही. असं म्हटल्यावर मामा खूपच त्याच्याकडे रागाने बघतो आणि मामाला बघितल्यावर लगेच तो म्हणतो की तुम्हाला काय वाटतं मामा की हे सगळं खूप सोपं आहे. आता त्या अर्णवला कसं अडकवलं आहे ते मी बघा. तुम्ही जावयाची वागण्याची ही कुठली पद्धत आहे हो, माझ्याशी असं कॉलर धरून पुन्हा बोलायचं नाही हा. आणि तुमच्या अर्णवला तर तुम्ही सोडूनच शकणार नाही आहेत. बघा पुढे काय काय घडतं आहे ते. असं म्हणून राकेश तिथून निघून जातो. मामाला मात्र टेन्शन आलेलं असतं. नंतर आता ईश्वरी अर्णवजवळ येते आणि म्हणते की हो, तुम्हाला मला तेच बोलायचं होतं की मगाशी जे काही तुम्ही माझ्याजवळ आलेलात आणि तुम्हाला असं वाटत होतं की मी तुमचं ऐकेन किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी कदाचित मग असं तुमचं वागणं बोलणं मनावर घेतलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे काही चांगलं बोलायला आले असेल तर असा अजिबात विचार करू नका. इथे मी फक्त तुमची जी काही गलतफहमी झाली आहे ना ती दूर करण्यासाठी आली आहे. आता
आतापर्यंत आपलं एकमेकांसोबत काहीतरी नातं होतं, ते मैत्रीचं नातं होतं. परंतु आता मला असं वाटतं की ते नातंही ठेवण्याची काहीही गरज नाही आहे. अशा व्यक्तीबरोबर मला कोणतंही नातं ठेवण्याची इच्छाच नाही आहे, असं ती बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, माझं ऐकून घे. तेव्हा मग ती म्हणते की एक मिनिट, तुमच्या या जबानमधून माझं नाव पण काढू नका परत. लक्षात ठेवा, हे जे काही घडतं आहे ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. या सगळ्याचे गुन्हेगार तुम्ही आहात. माझे बाबा आज तिकडे बेजान होऊन हॉस्पिटलच्या बेडवर पडलेत. कोणामुळे? तर ते फक्त तुमच्यामुळे. त्यांच्या नाकात, कानात, तोंडात सगळीकडे नळ्या बसवल्यात, डोक्यातही. कोणामुळे? फक्त तुमच्यामुळे. आणि त्यांना स्वतःचा श्वासही घेता येत नाही आहे. त्यांच्या नाकाला मास्क लावला आहे आणि त्या साहाय्याने ते श्वास घेत आहेत. कोणामुळे? तर ते फक्त तुमच्यामुळे. तुमच्यामुळे हे सगळं घडलं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं आहे की तुम्हाला मी माफ करून टाकू आणि तुमच्यावर मी विश्वास ठेवू? नाही, अजिबात नाही. तुम्ही या सगळ्याचे गुन्हेगार आहात. माझ्या बाबांना जे काही आज त्रास सहन करावा लागतो आहे तो फक्त तुमच्यामुळे. आणि तुम्हाला असं वाटतं आहे की मी विश्वास ठेवू? अजिबात ठेवू शकणार नाही मी विश्वास. आणि तुम्ही तुमच्यासारखा माणूस मित्रही म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही हो. तुम्ही मला म्हणायचात की तुम्ही माझे मित्र आहात. मग मित्र हे असे वागतात का मित्र? म्हणजे रागाच्या भरात आपल्या मैत्रिणीच्या वडिलांच्या अंगावर गाडी घेऊन जाणं आणि शिवाय त्यांच्याकडे पुन्हा बघायचंही नाही, असे वागतात का मित्र? इतके निर्दयी वागतात का? नाही, तुम्ही मित्र नाही, मित्राच्या रूपामध्ये क्रिमिनल आहात, हे लक्षात घ्या. तुम्ही हे जे काही वागतायत ना, त्यामुळे तुम्ही माझ्या आता पूर्णपणे मनातून उतरून गेलेले आहात. म्हणून आता तुम्हाला मला फक्त हेच सांगायचं होतं आणि त्याचसाठी मी इथे आले होते की तुम्ही हे जे काही करताय ना, त्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे आता विसरून जा. तुम्हाला मी इथून सुटू तर देणारच नाही आहे. परंतु आणखी एक गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जे आपल्यामध्ये नातं होतं ते सगळं संपलं आहे. मैत्रीचंही नातं आता आपल्यात उरलेलं नाही आहे. आणि त्यामुळे जर कुठेही पुन्हा मला रस्त्यात भेटाल किंवा दिसाल, तेव्हा एक अजनबी समजून समोरून निघून जायचं. माझ्याशी बोलण्याची कोशिश पण करायची नाही. लक्षात आलं? त्यामुळे तुमच्याबद्दल एवढाही विश्वास आता माझ्या मनात उरला नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. असं बोलल्यावर ती म्हणते, विश्वास? तुम्हाला विश्वास या शब्दाचा अर्थ कळतो का? मैत्रीमध्ये विश्वास होता, परंतु तो तुम्ही आता कायमचा गमावला आहे. त्यामुळे आता मी तुमच्याशी किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टींशी कुठल्याही प्रकारचं नातं ठेवणार नाही. माझ्या बाबांना जर काही झालं तर मी सोडणार नाही आहे. आणि रोज उद्या उठून डॉक्टरांकडे झाल्यावर धाकधूक असते की डॉक्टर पुढे काय सांगतील. खूप भीती वाटते आहे. पुढचा श्वास घेतील की नाही याचीही त्यांना शाश्वती नाही आहे. आणि अशा वेळेला मी तुमच्याशी चांगलं वागू शकत नाही. लक्षात ठेवा, आपल्यात असलेलं हे नातंही आता संपलेलं आहे. अर्णव काही सांगणार, परंतु त्याच्या लक्षात येतं की त्याला राकेशने सांगितलेलं असतं की तू तिथे ईश्वरीला जर काही सांगितलं तर इथे तुझी गोंडस बहीण, तिचं काहीही होऊ शकतं. म्हणून आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि अर्णव फक्त एवढंच बोलू शकतो की मिस इंदोर, मी इतकंच सांगेल की ही जी सिच्युएशन आहे ती नक्कीच बदलेल. तुझं माझ्याबद्दलचं जे मत आहे ते नक्कीच बदलेल. ईश्वरी फक्त त्याला एवढंच बोलते, कधीच नाही. आणि ती रागाने तिथून निघून जाते. आणि पुढे गेल्यावर ती थोडा वेळ थांबलेली असते. अर्णव तिथेच तिच्याकडेच बघत असतो. ईश्वरी पुन्हा मागे येऊन काहीतरी बोलेल असं त्याला वाटतं, परंतु ईश्वरी तिथे बोलण्यासाठी अजिबातच येत नाही आणि ती पुढे निघून जाते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, कसं सांगू मी तुला? मी हे सगळं सत्य सांगू तरी कसं? काय घडतं आहे हे सगळं जर राकेशचं सांगितलं तर तिथे माझी ताई एकटी आहे, तिचा जीव धोक्यात आहे आणि ताईचा जीव असा धोक्यात टाकून मला तुला हे सगळं सत्य सांगता येणार नाही आहे. काय करू मी? खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकलो आहे मी, असं म्हणून तो खूप आता वैतागलेला असतो. आणि मिस इंदोरला मी समजावून तरी कसं सांगू, असं तो बोलत असतो. त्याच वेळेला मग आता अर्णव हा टेन्शनमध्येच असतो. अंजली नको नको ते विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात. तेवढ्यातच राकेश अगदी आनंदाने तिच्याकडे बघत येतो. तो आल्याबरोबर अंजली असा आवाज देतो. ती पटकन उठते आणि म्हणते की सांगा ना, काय झालं? मला नक्की सांगा. तुम्ही गेला होतात ना तिथे पोलीस स्टेशनमध्ये? काय बोलले पोलीस? काय होणार आहे नक्की? प्लीज मला सांगा. तेव्हा राकेश म्हणतो, एक मिनिट, जरा शांत हो अंजली, तू इथे प्लीज शांतपणे बस. अगं, स्वतःच्या जीवाला असा त्रास करून घेऊ नकोस तू. तुला त्रास होईल त्याचा, तुला कळत नाही आहे का? तेव्हा अंजली म्हणते की काय करू मी? मला खरंच कळत नाही आहे. प्लीज, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतो आहे. तेव्हा मग तो म्हणायला लागतो की अंजली, हे बघ, तू विचार नको करूस. अगं, मी गेलो होतो ना भेटायला त्याला, परंतु त्याला सांगतायत की थोडं कॉम्प्लिकेटेड केस आहे, त्यामुळे सुटायला जरा वेळ लागेल. अंजली म्हणते की नाही, मला त्याचं काही माहिती नाही आहे. माझ्या चिंटूला काही करून तुम्ही सोडून आणा म्हणजे आणाच. मला खरंच आता सहन होत नाही आहे हे सगळं, त्याची चुकी नसतानाही. तेव्हा मग तो म्हणतो की अगं, म्हणजे त्याची चूक कशी नाही?
तेव्हा ती म्हणते की अहो हे माझा चिंटू करूच नाही शकत. मग तो म्हणतो की हो आपल्याला माहिती आहे ना तो करू नाही शकत, परंतु जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात पुरावे आहेत त्यामध्ये आपल्या अर्णवचीच गाडी दिसते ना, त्याचं काय करायचं आता? आणि त्याच पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनीही त्याला अटक केली आहे. आणि मग ते पुरावे आपण खोटे आहेत हे कसं सिद्ध करायचं, या सगळ्या गोष्टींना फार वेळ जाणार अगं अंजली. कारण या सगळ्या गोष्टींचं ना नीट आपल्याला लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. हे सगळं काय आहे नक्की याला वेळ जाईल. कारण काही झालं तरीही पोलीस हे या गोष्टीचा अगदी कसून चौकशी करतात. आणि म्हणूनच आता एखाद्या व्यक्तीच्या जीवावर हे बेतलं आहे तर मग नक्कीच त्याचं काहीतरी होऊ शकतं असं मला वाटतं आहे. त्यानंतर मग आता इथे तो म्हणतो की हे बघ तू नको काळजी करूस, म्हणूनच तर देवाकडे साकडं घातलं ना मी. हे काय देवाला सांगितलं आपली परीक्षा घेतोय तो, ठीक आहे घेऊ देत, त्याला परीक्षा घ्यायची आहे ना घेऊ देत, काहीच हरकत नाही. परंतु एक गोष्ट नक्की की काही झालं तरीही मी त्याला सोडवणारच, तू नको काळजी करून. फक्त आपल्याला पाण्यासारखा पैसा ओतावा लागेल. अंजली म्हणते की माझ्या अकाउंटमध्ये आहेत तेवढे घ्या पैसे, तुम्ही हवेत तेवढे घ्या. तेव्हा मग तो म्हणतो की हो अंजली, आता तू फक्त आपल्या बाळाची आणि तुझी काळजी घे बरं. तू आराम कर इथे, मी बघतो काय करता येत आहे का. तू प्लीज जरा शांत हो. मला या सगळ्या गोष्टींना पहिले नीट लक्ष देऊन अभ्यास करावा लागेल. तर ती म्हणते की तुम्ही सोडवलं ना सगळ्यांना, प्लीज चिंटूला पण निर्दोष सोडवून आणा. मग ती तिथेच बसते. आणि त्यावेळेला मग जाता जाता राकेश विचार करतो की चला बरंच झालं, म्हणजे आता या बावळट मुलीला कुठे माहिती आहे, जर ही इतका पैसा ओतणार असेल तर हिच्या भावाला मी थोडीच सोडवतं, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर इथे आता ईश्वरीला आत्या म्हणते की चल गरम गरम चहा पिऊन घे, मग हॉस्पिटलला जायचं आहे. तेव्हा मग नम्रताला ती सांगते की अगं आम्ही कंप्लेंट करायला गेलो ना तेव्हा तो माथे फिरू आमच्या मागोमाग आला गं. आणि मीडिया प्रेस कशाला, काही पोलिसांना पण कशालाच घाबरत नव्हता तो. अगदी विचित्र मूर्खासारखा वागत होता. म्हणे माझ्यावर विश्वास आहे का, हे सगळं विचारत होता. तेवढ्यातच इथे आता बाहेर वल्लरी आलेली असते आणि ती कोणाला तरी कॉल करते. आणि आतमध्ये तिचं सतत लक्ष असतं. ती म्हणते की कदाचित सुप्रिया घरात नाही आहे आणि सुप्रिया बहुतेक हॉस्पिटलमध्ये असेल. मग हीच वेळ आहे मला आतमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी बोलण्याची. म्हणूनच आता ती आतमध्ये जायला निघते. आणि ईश्वरीला आता आत्या म्हणते की चल ग पटकन चहा पिऊन घे. तेवढ्यातच आता वल्लरी येते आणि जोरात ईश्वरी देसाई असा आवाज देत आतमध्ये येते. आता तिला पाहिल्यावर वल्लरीकडे ती बघतच राहते आणि म्हणते की तुम्ही इथे काय करताय. तेव्हा वल्लरी म्हणते की लाज नाही वाटत हे सगळं उलट तोंडाने विचारायला की तुम्ही इथे काय करताय. अगं तू काय केलंयस हे सांग ना पहिले मला. अगं तू माझ्या अर्णवने इतकी मदत केली तुला, त्या राजी शिर्के घराने इतकी मदत केली तुला, परंतु तू सगळं पालत्या घडाभर पाणी गं. म्हणजे इतकी मदत करूनही तू अशी उलट्या काळजाची कशी झालीस, अशी कशी वागू शकलीस. तेव्हा ती म्हणते की काय केलं आहे मी. मग वल्लरी म्हणते की परत मला वर तोंड करून विचारतेस की काय केलं आहे मी. अगं आमच्या अर्णवला तू असं कसं अटक करायला लावलीस, असं कसं त्याच्याबद्दल कंप्लेंट केलीस तू, तुला माहिती आहे ना तो कसा आहे. तेव्हा मग लगेच आत्या म्हणते की हो हे बघा आम्हाला माहिती आहे तो कसा आहे, परंतु ते जे काही वागला आहे ना त्याचे सगळे पुरावे आहेत. बघितलं मीडियामध्ये सगळीकडे ते पुरावे व्हायरल होत आहेत. त्यामुळे काही झालं तरीही तुम्ही त्याबद्दल त्याला खोटं ठरवू शकत नाही. हे सगळं त्यानेच केलं आहे आणि त्याला त्याबद्दल शिक्षा ही भोगावी लागणारच आहे. त्यावर मामी म्हणते की काय हो काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी तुमचं कळतंय का. हे सगळं बोलताना तुम्हाला जरा लाज वाटली नाही का. आणि हे सगळं बोलताना तुम्ही कोण की आमचा अर्णव गुन्हेगार आहे म्हणून. तो कसा आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे, लक्षात आलं. तेव्हा मग आता लगेच ईश्वरी म्हणते की हो हे कसे आहेत ते चांगलंच समजलं आहे की इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यात, परंतु त्याने माझ्या बाबाचा अपघात घडवला आणि साधं मागे वळूनही पाहिलं नव्हतं, असे वागले होते ते. मग अशा माणसाला आम्ही अजिबात सोडणार नाहीच म्हणजे नाहीच. नंतर मग आता वल्लरी म्हणायला लागते की एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काय करेन ना ते तुम्हाला माहिती नाही आहे, अजून तुम्ही मला बघितलेलंच नाही आहे. म्हणून ईश्वरी अर्णववरची कंप्लेंट तू मागे घे. तेव्हा लगेच आता वल्लरीच असं बोलल्याबरोबर ती म्हणते की नाही मी मागे घेणार नाही. आणि आत्या म्हणते की काय हो तुमची इतकी हिंमत की तुम्ही आमच्याच घरात येऊन आम्हालाच धमकवताय आणि आम्हालाच सांगताय की कंप्लेंट मागे घेणार नाही म्हणून. जा जा काहीच करणार नाही आम्ही, तुम्हाला करायचे ते करा. तेव्हा वल्लरी म्हणते की ओ तुम्ही माझी हिंमत काढायची नाही, हा लक्षात ठेवा, माझी हिंमत बिलकुल काढायची नाही. अजून तुम्ही माझी हिंमत बघितलेलीच नाही आहे, मी काय काय करू शकते याचा अंदाज पण तुम्ही लावू शकत नाही. तेव्हा मग आत्या म्हणते की जा जा काय करायचे ते तुम्हाला करा, आमच्या घरात येऊन इथे वरती येता. आणि ईश्वरी म्हणते की हो ना चोर तर चोर वर शिरजोर असा प्रकार झाला आहे यांचा, किती काही झालं तरीही यांचा माज काही जात नाही आहे. तेव्हा मग आत्या म्हणते की हो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा हा जो श्रीमंतीचा माज घेऊन तुम्ही या घरात आलात ना
इथे अजिबात असं यायचं नाही. तुमचा हा जो काही श्रीमंतीचा माज आहे ना, तो तिथे त्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवून यायचा. अजिबात या माजाने येऊन या घरात बोललेलं चालायचं नाही. माझ्या दादाची काय अवस्था आहे, तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये येऊन पाहिली आहे का? कुठल्या अवस्थेत आहे तो, काय भोगतोय तो? तुम्हाला ते समजणार नाही. तुम्ही बडे लोक, तुम्हाला फक्त तुमच्या माणसांची पडलेली असते. परंतु लक्षात ठेवा, काही झालं ना तरी त्या अर्णवला आम्ही सोडवणार नाही म्हणजे नाहीच. कंप्लेंट पण मागे घेणार नाही. काय करायचे ते करा तुम्हाला, असं सरळ आता ती बोलून दाखवते. तर इथे अंजली पण टेन्शनमध्येच असते आणि तिला राकेश बोलतो की अंजली, विचार करू नकोस, आराम कर, असं म्हणून तो तिला तिथून ओरडतो आणि अंजली आता आराम करते. परंतु नंतर आता इथे जयवत्य म्हणते की लक्षात ठेवा, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही तुमच्या भाच्याला सोडवण्यासाठी इथे आलात आणि आम्ही ऐकून घेऊ? तर नाही, अजिबात ऐकून घेणार नाही. गरीब आहोत आम्ही, पण खोटारडे आणि तुमच्यासारखे असे लोकांना फसवणार नाही आहोत. सत्याच्या बळावर लढणार आम्ही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर इतकंच वाटतंय ना की तुमचा भाचा निर्दोष आहे, मग जा ना कोर्टात, सिद्ध करा, ते पुरावे दाखवा आणि सोडवा तुमच्या भाच्याला. आमच्याकडे कशाला आलायत ना तुम्ही? तेव्हा मग आता लगेच वल्लरी म्हणते की हो, खरंच आमचीच चूक झाली होती. ही ईश्वरी कशी मुलगी आहे हे खरं तर मला पहिलेच समजलं होतं, परंतु कोणी ऐकलं नाही. चला निघा इथून, असं ईश्वरी आणि आत्या म्हणायला लागते. तेव्हा ती म्हणते की हो हो, जातेच आहे मी, तुमच्याकडे काही ते राहायला नाही आली आहे मी. लक्षात ठेवा, काही झालं तरीही तुम्हाला हे जे वागणं आहे ना तुमचं, हे खूप महागात पडेल, लक्षात ठेवा, असं ती ओरडते. आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी पण खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. ती तिथेच विचार करत बसलेली असते की आता काय करायचं, आणि तिच्या डोक्यांमध्ये आता तेच तेच विचार सुरू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी बाहेर येते आणि म्हणते की वा, खरंच खूप खूप बरं झालं. म्हणजे आता मला यांच्याकडून एकतर समजलं की काही केलं तरीही अर्णवबद्दलची कंप्लेंट हे काही मागे घेणार नाहीत. अर्णवबद्दलची कंप्लेंट ही अशीच राहणार आहे आणि अर्णवला अटक झाली, तो काही लवकरात लवकर आता या केसमधून सुटणार नाही. म्हणजे अर्णव तिथे आता अडकूनच राहील. दॅट इज दॅट, माझं काम होतं ते मी केलं. आता मला खरंच खूप आनंद होणार आहे. अर्णव या केसमध्ये कायमचा अडकून राहील आणि मला जे काही हवं आहे ना, ते सगळं अगदी मनासारखं होईल, असं म्हणून ती आता खूपच खुश होत असते. त्यानंतर इथून ती निघूनही जाते, कारण ईश्वरीच्या मनात जे काही विष कालवायचं होतं ते तिला कालवून झालेलं असतं. इथे आता डॉक्टरांकडे ईश्वरी येते. तेव्हा मग सुप्रिया विचारते की हा काय डॉक्टर, कशी आहे त्यांची सिच्युएशन? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, आम्ही आता चेक केलं आहे त्यांना, परंतु त्यांची सिच्युएशन फारशी बरी नाही आहे. ते या ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच करत नाही आहेत. मग हे सगळं बरोबर नाही आहे, कित्येक दिवस हेच करू शकत नाही आपण. तेव्हा मग ईश्वरीला घाबरायला होतं. ईश्वरी म्हणते की डॉक्टर, मग काय करायचं आहे आपण बाबांबद्दल? तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की आता एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे सर्जरी करावी लागेल, ऑपरेशन, ब्रेन सर्जरी करावी लागेल. हे ऐकल्यावर आता ईश्वरीला आणि सुप्रियाला धक्काच बसतो. ते म्हणतात की ब्रेन सर्जरी म्हणजे नक्की? तेव्हा मग ते म्हणतात की हो, मोठ्या डॉक्टरला बोलवावं लागणार आहे आणि त्यांची ब्रेन सर्जरी केली जाणार आहे. हे खूप क्रिटिकल ऑपरेशन आहे आणि याच्यासाठी जवळजवळ 8 ते 10 लाख खर्च येणार आणि त्यामुळे तुम्हाला ह्या खर्चाची जमवाजमव पहिले करावी लागेल. तेव्हा मग आता ईश्वरी डॉक्टरला म्हणते की हो हो डॉक्टर, मी बघते पैशाचं काय ते, तुम्ही प्लीज तुमच्या प्रोसिजरला सुरुवात करा, असं म्हटल्यावर आता तिथून ईश्वरी रडायला लागते. सुप्रिया पण पूर्ण गळून गेलेली असते. सुप्रिया म्हणते की ईशू, आता काय करायचं गं, एवढे पैसे कुठून आणायचे? ईश्वरी तिला धीर देते आणि म्हणते की आई, तू शांत हो, नको करूस तू काळजी, हां, काही झालं तरी मी आहे ना, मी जमवते पैसे, तू नको काळजी करूस. आता सुप्रिया तिला बाजूला घेऊन जाते आणि ते पैसे स्वतःच्या हातातल्या बांगड्या सोन्याचे काढून म्हणते की हे घे, याची काहीतरी मदत होईल. अगं, जर वेळेला या गोष्टी उपयोगाच्या नाही होणार तर मग काय गरज यांची? म्हणून आता ती तिकडे ते बांगड्या देते आणि ईश्वरी आता पैशाची जमवाजमव करण्यासाठी म्हणून तिथून निघत असते. आणि तेवढ्यातच आता ईश्वरीला ही माझी गरज आहे हे अर्णवला लक्षात आलेलं असतं आणि त्याला तिथे ठेस लागते. आणि चालता चालता ईश्वरीलाही असं वाटतं की तिलाही कुठेतरी लागलं आहे आणि म्हणून पटकनच ती स्वतःचा पाय असा सावरते. परंतु ती म्हणते की अरे, मला तर काहीच लागलं नाही, परंतु मला असं का जाणवलं की मला काहीतरी ठेस लागल्यासारखं झालं. परंतु तिकडे अर्णवला लागलेलं असतं आणि याचा त्रास इथे ईश्वरीला झालेला असतो. अर्णव तिथेच जेलमध्ये बसून असतो आणि म्हणतो की मिस इंदोर, काय करू मी? प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेव. तुला कळेल की हे जे सगळं काही घडतं आहे हे सगळं तो राकेश घडवतो आहे, परंतु त्या गोष्टीचा विचार होईपर्यंत खूप वेळ होईल. काय करायचं काहीच कळत नाही आहे. आणि म्हणून अर्णवही खूप जास्त आता टेन्शनमध्ये असतो. आणि ईश्वरी डॉक्टरांना सांगते की काही झालं तरीही तुम्ही आता ऑपरेशनला म्हणजे पुढच्या गोष्टींना सुरुवात करा, मी पैशांचं बघते. आणि त्यानंतर
अर्णव विचार करत असतो की मिस इंदोर, मला माहिती आहे की तुला हे सगळ्याचा खरंच खूप त्रास होतोय आणि तू बाबांच्या बाबतीत एकटी पडली आहेस. परंतु मीही इथे अडकलेलो आहे. एकदा माझ्यावर विश्वास दाखव. मी बाहेर आलो की सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करेन. पण प्लीज एकदा विश्वास दाखव. असं म्हणून तो तिथेच आता पाय धरून बसलेला असतो. आणि आता इथे ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं की एवढे पैसे म्हणजेच 8 ते 10 लाख रुपये बाबांच्या ऑपरेशनसाठी जमवायचे तरी कुठून? म्हणून ती टेन्शन घेत असते. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही राकेशला सांगत असते की बाबांची मोठी ब्रेनची सर्जरी करावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी खूप खर्च लागणार आहे. जवळजवळ 8 ते 10 लाख रुपये खर्च आहे राकेशजी. आता हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय 8 ते 10 लाख रुपये? आता त्याच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू झालेले असतात. ईश्वरी म्हणते की मला खरंच कळत नाही राकेशजी, मी काय करू? मला खरंच खूप मोठा प्रश्न पडला आहे. एवढे पैसे जमवायचे कुठून? तर इथे वेगळाच वेश घेऊन जो पाटील असतो, अर्णवचा खबरी, तो तिथे लॉकअपच्या जवळ आलेला असतो आणि म्हणतो की अर्णव सर, हे समजना खरंच खूप वेगळ्या पद्धतीने घडतं आहे. परंतु आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर ते ईश्वरीचे वडील म्हणजे संजय देसाई हे व्यवस्थित बरे झाले तर तुमच्यावरची केस पण मागे होईल आणि तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही. आता फक्त ते व्यवस्थित झाले पाहिजेत, त्यानंतरच काहीतरी होऊ शकतं, असं आता ते म्हणत असतात. ईश्वरी म्हणते की सर, या सगळ्या गोष्टींचा निकाल लागेपर्यंत किती वेळ जाईल? तेव्हा मग ईश्वरीला इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, आम्ही असं काही सांगू शकत नाही. तुम्ही कंप्लेंट केली आहे, आता ही केस कोर्टात जाणार. त्यानंतर किती वर्ष ही केस कोर्टात चालेल किंवा किती वर्षानंतर याचा निकाल लागेल याचा काहीही पत्ता लागत नाही. भरपूर वर्ष जाऊ शकतात. त्यापेक्षा तुम्ही मॅडम एक गोष्ट करा, तुम्ही आता आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करू शकता आणि म्हणूनच ही केस त्याच्या बळावर लवकरात लवकर सगळं व्यवस्थित होईल. त्यामुळे तुम्ही एक काम करा, अर्णव सरांशी आउट ऑफ द कोर्ट जाऊन सेटलमेंट करा, म्हणजे काहीतरी या बाबतीत तुम्हाला आधार मिळेल. असं म्हटल्यावर आता इथे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि ईश्वरीलाही टेन्शन येतं की मी आता काय निर्णय घेऊ. मग आता ईश्वरी म्हणजेच पैशांची गरज आहे म्हणून अर्णवबरोबर सेटलमेंट करेल का आणि त्याला जेलमधून बाहेर काढेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.